Good afternoon, my dear students. I, Bhal Singh Mahesh, Principal of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon, welcomes you all for this lecture or welcome lecture for first year diploma in pharmacy student. So, my dear students, firstly, I welcome you all for taking admission in such a novel profession that is pharmacy. विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वतः प्रथम तुमचे सर्वांचं अभिनंदन करतो की तुम्ही अतिशय एक योग्य चांगल्या प्रोफेशनला ॲडमिशन घेतलं आहे. आता आपण ज्या प्रोफेशनला ॲडमिशन घेतलं आहे ते प्रोफेशन म्हणजे नेमकं काय आहे याची तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेलच. तरीसुद्धा मी तुम्हाला आज एक आपल्या प्रोफेशनची शॉर्टमध्ये माहिती देणार आहे. प्रोफेशनची माहिती देणार आहे, त्याचबरोबर आपला पुढचं ॲकॅडमिक इयर नेमकं कशा पद्धतीचं असेल, त्यामध्ये टाईम शेड्यूलनुसार तुमचा क्युरिक्युलम कसा ॲडजस्ट केलेला असेल याबद्दल थोडक्यात आज माहिती सांगणार आहे. फर्स्टली विल सी स्टार्ट विथ डेफिनेशन ऑफ फार्मसी. फार्मसी or pharmacy is an art and science of preparing and dispensing medication and provision of drug related information to the public. फार्मसी म्हणजे काय? ही एक अशी ब्रँच आहे किंवा एक असं प्रोफेशन आहे ज्यामध्ये काय केलं जातं, इट इज अन आर्ट अँड सायन्स वेअर द मेडिसिन्स आर प्रिपेअर्ड, नॉट ओनली प्रिपेअर्ड अलॉंग बट ऑल्सो दे आर dispensed to the people or to the patient. फार्मसीमध्ये काय केलं जातं किंवा ह्या प्रोफेशनमध्ये काय केलं जातं की ह्या प्रोफेशनमध्ये आपण शिकतो हाऊ टू प्रिपेअर द मेडिसिन कसे तयार करायचे, अलॉंग विथ फक्त तयार कसे करायचे हे नाही तर त्याचबरोबर अलॉंग विथ डिस्पेन्सिंग ऑफ मेडिकेशन, ते बनवलेले मेडिसिन कसे पेशंटपर्यंत पोहोचवायचे याचं एक बेसिक जे सायन्स आहे, that is nothing but the pharmacy. Understand? It is a very simple and very basic definition, that is the pharmacy. Pharmacy is an art and science for preparing and dispensing medication to the patient or to the public is called as the pharmacy. आता फक्त मेडिसिन बनवणे आणि पेशंटपर्यंत देणे एवढंच नाही, याचबरोबर it also include provision of drug related information to the public पर्यंत ड्रगच्या बद्दलची माहिती पोहोचवणं हे सुद्धा फार्मसी प्रोफेशनचं एक काम आहे किंवा फार्मसी प्रोफेशनमध्ये येतं. आता ॲज पर अमेरिकन सोसायटी फार्मासिस्ट असोसिएशन, जे अमेरिकेचं फार्मासिस्ट असोसिएशन आहे त्यांच्यानुसार त्यांनी फार्मसीला कसं डिस्क्राईब केलेलं आहे, एक आणखीन वेगळ्या प्रकारची आपण डेफिनेशन पाहू. द प्रोफेशन रिस्पॉन्सिबल फॉर द ॲप्रोप्रिएट यूज ऑफ मेडिसिन डिव्हाइस अँड सर्व्हिस टू अचीव द ऑप्टिमम थेरापॅटिकल आउटकम्स. ह्या अमेरिकन फार्मासिस्ट असोसिएशननुसार फार्मसी हे असं एक प्रोफेशन आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द ॲप्रोप्रिएट यूज ऑफ मेडिसिन, की ह्या प्रोफेशनमधून आपण पेशंटला समाजाला एक प्रकारची माहिती देत असतो कशाबद्दल, की मेडिसिनचा यूज योग्य प्रकारे कसा करायचा. मेडिसिन असेल, मेडिकल डिव्हाइस असेल किंवा मेडिकल सर्व्हिसेस असेल, याचा यूज योग्य प्रकारे कसा करायचा, कशासाठी, टू अचीव द ऑप्टिमम थेरापेटिक आउटकम, चांगल्या प्रकारे एखाद्या मेडिसिनचे रिझल्ट येण्याकरता, त्यालाच म्हणतो आपण थेरापॅटिकल आउटकम. एखाद्या चांगल्या प्रकारचे मेडिसिनचे थेरापॅटिकल आउटकम येण्याकरता ड्रगचा, मेडिसिनचा कसा यूज करायचा याबद्दल जे सांगणारं प्रोफेशन असेल दॅट इज नथिंग बट द फार्मसी. त्या प्रोफेशनला काय म्हणलेलं आहे, फार्मसी प्रोफेशन म्हणलेलं आहे. सो इन इंडिया
in India currently from three streams or three different education system you can obtain the knowledge of pharmacy. फार्मसीचं नॉलेज तुम्ही सध्याला 3 प्रकारच्या शाखेमधून घेऊ शकतात. कोणकोणते आहेत? फर्स्ट वन इज द फार्म डी. इट इज अ फार्म डी. जनरली इट इज अ 6 academic year course which is run and there are very few or limited number of seats are available for this Pharm D courses, but generally this course is take up to 6 academic years for its completion. Second course, and it is very well known course, that is the Bachelor of Pharmacy. It is 4-year degree course after 12. And third course is the Diploma in Pharmacy, that is the D Pharmacy, for which you have currently taken admission. Generally these are the 3 educations through which you can obtain the knowledge of pharmacy, and you have taken the admission for course that is Diploma in Pharmacy. Now what does this Diploma in Pharmacy consist of? Generally Diploma in Pharmacy is a stream 2-year course. Generally the 2 years are divided into first year and second year. In first year you have to study various subjects, like here the subjects are mentioned. You have to study the pharmaceutics, then pharmaceutical chemistry first, pharmacognosy, biochemistry and clinical pathology, human anatomy and physiology, and health education. These are the 6 course, or these are the 6 subjects you have to study in your first year curriculum. Also in second year you have to study another 6 different subjects. Now these are the very basic subject. ह्या प्रत्येक सब्जेक्टचं तुम्हाला इंट्रोडक्टरी लेक्चर ह्या वीकमध्ये तुम्हाला भेटणार आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन आणि त्यामध्ये असलेला सिलेबस याबद्दलची माहिती त्या सब्जेक्टचे रिस्पेक्टिव्ह टीचर तुम्हाला देणार आहेत. तरी आजचं हे इंट्रोडक्टरी लेक्चर असल्यामुळे मी फक्त तुम्हाला ह्या फर्स्ट इयरमध्ये कोणकोणते सब्जेक्ट असतील याबद्दल माहिती देत आहे. तर फार्मास्युटिक्स फर्स्ट हा जो सब्जेक्ट आहे तर जनरली ह्या सब्जेक्टला थेरी पण आहे आणि या सब्जेक्टला प्रॅक्टिकल पण आहेत. म्हणजे हा प्रॅक्टिकल थेरी अँड ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. जनरली ॲज पर बोर्ड, दॅट इज द युअर ॲफिलेटेड युनिव्हर्सिटी. ॲफिलेटेड युनिव्हर्सिटी इज द महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ technical education, and as per this board of technical education 75 hours per year, in a year 75 hours are prescribed for this subject. Generally 75 hours means 3 hours per week. 3 hours per week means this pharmaceutical subject having 3 lectures in a week. प्रत्येक सब्जेक्टचे किती लेक्चर असतील याबद्दल ह्या टेबलमध्ये माहिती दिलेली आहे. प्रॅक्टिकल किती वेळाचा असेल त्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल केमिस्ट्री परत 75 आवर्सचा सिलेबस असेल. 3 आवर्स प्रत्येक वीकमध्ये शिकवले जातील आणि 1-3 तासाचं प्रॅक्टिकल असेल. त्याच्यानंतर फार्माकॉग्नोसी ह्यामध्ये पण 3 तासाचे 3 लेक्चर घेतले जातील 1-1 तासाचे एका आठवड्यामध्ये, आणि एकच प्रॅक्टिकल असेल 3 तासाचं. त्याच्यानंतर बायोकेमिस्ट्री अँड क्लिनिकल पॅथॉलॉजी ह्या सब्जेक्टचे 2 लेक्चर्स होतील एका वीकमध्ये. इट कन्सिस्ट ऑफ 2 सब्जेक्ट इन अ वीक अँड इट इज हॅव्हिंग द प्रॅक्टिकल्स ऑफ 3 hours. देन ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, इट इज हॅव्हिंग 3 lectures in a week and practically it is having 2 lectures per week. And last subject is the health education and community pharmacy, which is having only theory. It is not having any practical, and generally 2 theory lectures will be conducted in every week. आता तुम्ही म्हणाले फार्मास्युटिक्स 1, फार्मास्युटिकल केमिस्ट्री 1 हे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत. मग याच्यामध्ये नेमकं काय आहे, तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे, ह्या वीकमध्ये रोज
रोज 1 किंवा 2 विषयाचं इंट्रोडक्टरी लेक्चर होणार आहे आणि त्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये तुम्हाला त्या सब्जेक्टच्या बेसिक आयडिया किंवा आपल्याला ह्या सब्जेक्टमध्ये काय शिकायचं आहे याची बेसिक आयडिया येऊन जाणार आहे. तर हा तुमचा फर्स्ट इयर डिप्लोमा फार्मसीचा क्युरिक्युलम आहे. आता मी एक जनरल तुम्हाला अकॅडमिक कॅलेंडर सांगतो की तुमचं ॲज पर द युअर बोर्ड दॅट इज द महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन तुमचं फर्स्ट इयर डी फार्मसी कसं असेल. तर जनरली आता मी सुरुवातीला सांगतो आपल्या कॉलेजच्या टायमिंगबद्दल. जनरली आवर कॉलेज टायमिंग स्टार्ट्स फ्रॉम 9:30 to 5:30 but academic schedule it starts from 10 AM to 4:30 PM. This is the academic timetable. जे आता ही क्लासेस मग तुम्ही म्हणाल लगेच चालू होणार आहेत का? नाही. सध्याला तुम्हाला माहिती आहे की सध्याला आपण ऑनलाईन मोडमध्ये क्लासेस घेणार आहोत. ज्यावेळेस आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून MSBTकडून असे आदेश येतील की आपण परत एकदा क्लासेस फिजिकली भरू शकतो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपले लगेच थेअरी प्रॅक्टिकल क्लासेस स्टार्ट होतील. पण तोपर्यंत आपल्याला ऑनलाईन मोडमध्ये शिकायचं आहे. जनरली तुमचं फर्स्ट इयरची जी डेट दिलेली होती 21/12/2020 ही स्टार्टिंग डेट दिलेली होती. पण तुम्हाला माहिती आहे की तुमच्या फर्स्ट राऊंडच्या 2 दिवस फॉर्म फिलिंगला वाढले ऑप्शन फॉर्मला आणि त्याच्यामुळे 2 दिवस अलॉटमेंट पुढे गेली. तर सध्याला फ्रॉम टुमारो ऑनवर्ड्स म्हणजे उद्या 29 तारखेपासून आपण तुमचे क्लासेस स्टार्ट करत आहोत. त्याच्यानंतर ह्या जनरली आपल्या लायब्ररीचा टायमिंग हा असतो 9:30 ते 5:30. याच्यामध्ये आपण प्रत्येक विद्यार्थ्याला 2 बुक इश्यू करतो त्याच्या लायब्ररी कार्डवर. त्याच्यानंतर फर्स्ट इयर डी फार्मसाठी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट असते दॅट इज द एनरोलमेंट. तुमचं नाव नोंदणी तर कोणाकडे करायची तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच MSBT जी तुमची ॲफिलेटिंग युनिव्हर्सिटी आहे त्याची ॲक्टिव्हिटी जनरली 14 जानेवारीला स्टार्ट होते. त्याच्यानंतर आता एक्झामिनेशन शेड्यूलबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देतो. एक्झामिनेशन शेड्यूल आता तुमचं जे फर्स्ट इयर डी फार्मसी आहे यामध्ये आपला जनरली काय असतं 3 सेशनल परीक्षा होतात. सेशनललाच आपण म्हणू शकतो इंटरनल परीक्षा. द 3 सेशनल एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड फॉर ईच सब्जेक्ट. प्रत्येक विषयाकरता 3 सेशनल एक्झामिनेशन होतात. प्रत्येक सेशनल ही 20 मार्काची असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल फार्मास्युटिक्स फर्स्ट हा सब्जेक्ट आहे तर या फार्मास्युटिक्स फर्स्टची 3 सेशनल होणार आहेत. 3 चाचणी परीक्षा होणार आहेत. पहिली चाचणी परीक्षा ही 20 मार्काची असेल. दुसरी चाचणी परीक्षा ही पण 20 मार्काची असेल. तिसरी चाचणी परीक्षा ही 20 मार्काची असेल. मग या 3 परीक्षा तुम्ही चाचणी परीक्षा देताल त्यापैकी ज्या 2 परीक्षांना चांगले मार्क मिळतील म्हणजे असं एक्झाम्पल कन्सिडर करा तुम्हाला पहिल्या चाचणी परीक्षेला 20 पैकी 15 मार्क पडले. दुसऱ्या चाचणी परीक्षेला 16 मार्क पडले. तिसऱ्या चाचणी परीक्षेला परत 16 मार्क पडले. म्हणजे 2 चाचणी चांगले मार्क पडलेल्या परीक्षा कोणत्या 16 मार्काची दुसरी चाचणी परीक्षा आणि परत तिसऱ्या परीक्षेला पडलेले 16 मार्क. ह्या 2 बेस्ट परीक्षा पकडल्या जातात आणि यांचं ॲव्हरेज काढलं जातं. मग 16 अधिक 16 म्हणजे 32 भागिले 2 म्हणजे चाचणी परीक्षेच्या मार्काचं ॲव्हरेज झालं 16 मार्क्स. तुमचा ॲन्युअलचा म्हणजे वार्षिक परीक्षेचा पेपर जो असतो तो असतो 80 मार्काचा. किती 80. मग त्या 80 पैकी तुम्हाला जितके पडतील प्लस इकडं 20 पैकी इंटरनलला जे पडलेले मार्क आहेत याची बेरीज ज्यावेळेस 40 किंवा त्याहून अधिक होते त्यावेळेस त्या विषयामध्ये तुम्ही पास झाला असे समजले जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला इंटरनलला पडले 16 मार्क आणि एक्सटर्नल 80 मार्कापैकी त्याला पडले 40 मार्क. तर 40 प्लस हे 16 असे 56 मार्क त्या विद्यार्थ्याला आउट ऑफ 100 मिळाले असं कन्सिडर केलं जातं. मग आता तुम्हाला लक्षात आलं तुमच्या किती सेशनल किंवा किती चाचणी किंवा किती चाचणी परीक्षा होणार आहेत. प्रत्येक विषयाकरता 3. मग त्या परीक्षेचं टाइम टेबल कसं आहे तर याच्यामध्ये दिलेलं आहे. पहा तुमची फर्स्ट चाचणी परीक्षा जी असेल ती 25/2 म्हणजे 25 फेब्रुवारीला चालू होईल. दुसरी चाचणी परीक्षा असेल 28 एप्रिल आणि तिसरी चाचणी परीक्षा असेल तुमची ही
2 जून ह्या 3 चाचणी परीक्षेचं वेगवेगळे टाईमटेबल आहे. हे ॲज पर बोर्ड म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्या सर्क्युलरनुसार होणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या डेटमध्ये चेंज होत नसतात. तर तुम्हाला आता चाचणी परीक्षेचं वेळापत्रक पण कळलेलं आहे. मग तुमचं वार्षिक परीक्षा कधी होईल? फर्स्ट इयरची तुमचे वार्षिक परीक्षा होईल साधारणतः 17 एप्रिलच्या आसपास. तुम्ही त्या परीक्षेचे फॉर्म भरताल आणि परीक्षा असेल तुमची वार्षिक परीक्षा जून महिन्यात 12 तारीख ते 21 तारीख आणि थेअरीची एक्झाम असेल तुमची 24 जूनपासनं. आणि तुमचा फर्स्ट इयरचा डी फार्मसीचा रिझल्ट लागेल फर्स्ट वीक ऑगस्टमध्ये हा रिझल्ट लागेल. आणि त्याच्या पुढचं म्हणजे नेक्स्ट तुमचा सेकंड इयरचा अकॅडमिक इयर 9 ऑगस्टच्या आसपास चालू होईल. जनरली ह्या सर्व टेंटेटिव्ह डेट आहेत. तुम्हाला माहीत आहे जनरली ह्या डेट चेंज होत नसतात, पण करोनामुळे बरंचसं टाईमटेबल शेड्यूल डिस्टर्ब झालेलं आहे आणि त्यामुळे ह्या डेटमध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो. जनरली आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी कॉलेजमध्ये करत असतो. यामध्ये रिपब्लिक डे असेल, आता तुमचं इंडक्शन प्रोग्राम एक होईल, तो तुम्हाला थोड्याच दिवसात कळविला जाईल तो कसा होणार आहे, कधी होणार आहे. त्याच्यानंतर जनरली एक हॉस्पिटल व्हिजिट करायची असते आपल्याला, ती आपण फेब्रुवारीमध्ये करणार आहोत. नंतर एक स्पोर्ट ॲक्टिव्हिटी जो असतात त्या तुमच्या मार्चमध्ये होतील. गॅदरिंग असतं जनरली इतर वेळेस फेब्रुवारी डिसेंबरमध्ये गॅदरिंग होत असतं, पण आपण ते आता टेंटेटिव्हली मार्च मंथमध्ये प्लॅन केला आहे. एक इंडस्ट्रियल व्हिजिट पण असते, ती पण आपण साधारणतः 3rd वीक ऑफ मार्चमध्ये प्लॅन केलेली आहे. देन असेल आपला महाराष्ट्र दिवस. देन आपण काही ट्री प्लांटेशनसारख्या वेगवेगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीज करतो. सेमिनार असतात, गेस्ट लेक्चर असतात, इंडस्ट्रियल एक्सपर्ट यांचे लेक्चरर्स असतात, कॉन्फरन्स असते, वर्कशॉप असतं. त्याच्यानंतर असे वेगवेगळे इव्हेंट तुमच्या अकॅडमिक इयर्समध्ये होत असतात आणि त्या प्रत्येक इव्हेंटबद्दल वेळोवेळी तुम्हाला सूचना येत जातील आणि त्यानुसार त्या ॲक्टिव्हिटी होत जातील. सो विद्यार्थी मित्रांनो, आता करोनामुळे सध्याला तर तुम्हाला माहीत आहे ऑल फिजिकल क्लासेस आर सस्पेंडेड विथ द ऑर्डर्स ऑफ गव्हर्नमेंट. अँड जोपर्यंत आपल्याला गव्हर्नमेंटच्या किंवा बोर्डाच्या ऑर्डर येत नाही तोपर्यंत आपण आपले ऑनलाईन क्लास कंटिन्यू चालू राहतील. आणि ॲज सून ॲज आपल्याला परत कॉलेज रिझ्यूम करण्यासाठी ऑर्डर येतील, वी विल स्टार्ट आवर curriculum in physical mode. Till then we will study in a online mode. आता मग ऑनलाईन मोडमध्ये कसं शिकायचं म्हणजे कसं शिकलं जाईल की आम्ही आता हा जो लेक्चर जसं घेतलं आहे की आम्ही एक PPT तयार करतो. PPT तयार करून त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हणजे त्याला म्हणजे व्हॉईस देऊन व्हॉईस ओव्हर PPT करून की त्याचा एक व्हिडिओ बनवला जातो. तर मग आपण कारण ज्यावेळेस माझं ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन बऱ्याचशा पालकांबरोबर इंटरॅक्शन झालं, त्यामध्ये मला असं लक्षात आलं की बऱ्याचशा मुलींकडे मोबाईल नाही आणि बऱ्याचशा मुलींकडे मोबाईल नसल्यामुळे काय होतं आहे की त्यांना ऑनलाईन लेक्चर ॲक्सेस करणं खूप डिफिकल्ट जातं आहे. मग मोबाईलचा ॲक्सेस ते कधी मिळवू शकतात? ज्यावेळेस घरातले वडील असतील, भाऊ असेल, कुणी घरात येईल, त्यानंतर ते त्या मोबाईलचा ॲक्सेस 1 तासासाठी 2 तासासाठी मिळू शकतात. त्यामुळे आपण सुरुवातीला व्हिडिओ किंवा व्हॉईस ओव्हर PPT बनवणार आहोत आणि त्यात व्हॉईस ओव्हर PPT आपण यूट्यूबला आपल्या कॉलेजचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला आपण अपलोड करत जाणार आहोत. आणि मग त्यामध्ये त्याची लिंक ज्यावेळेस ते अपलोड होईल त्याची लिंक तुम्हाला पाठवली जाईल. त्या लिंकनुसार तुम्हाला ते लेक्चर अटेंड करायचं आहे आणि ते लेक्चर अटेंड झाल्यानंतर त्या लेक्चरच्या शेवटी आपण एक गुगल फॉर्म तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवणार आहोत आणि त्या गुगल फॉर्ममध्ये त्या झालेल्या टॉपिक रिलेटेड काही क्वेश्चन विचारलेले असतील, त्याचे तुम्हाला ॲन्सर द्यायचे असतील आणि त्याचबरोबर त्या टॉपिक रिलेटेड तुमचा त्या टॉपिकचा फीडबॅक विचारलेला असेल, त्या लेक्चरचा फीडबॅक त्याबद्दल पण तुम्हाला माहिती द्यायची असेल.
मग ही अशी सर्व माहिती जो विद्यार्थी सबमिट करेल तो विद्यार्थी त्या लेक्चरला प्रेझेंट आहे असं कन्सिडर करून त्या विद्यार्थ्याची प्रेझेंटी त्या लेक्चरसाठी लावण्यात येईल. येते लक्षात. मग हे जे शेड्यूल आहे तुमचं फर्स्ट इयर डी फार्मसीचं शेड्यूल इट विल स्टार्ट फ्रॉम टुमारो ऑनवर्ड्स, दॅट इज सिन्स 29th December through PowerPoint video based lecture, and this PowerPoint video based lecture will be uploaded on YouTube, and the link of the same lecture will be provided in your WhatsApp group. Understand? So my dear student, I wish you very happy learning. Stay home, stay safe. Thank you.